आज आपला आगामी काळामध्ये येणारा मुळशी पॅटर्न टू पिक्चर याच्यामध्ये सर्वच मुळशीकरांनी जो काही प्रतिसाद दाखवलेला आहे आणि जी काही जनजागृती झालेली मी सर्वांचे या ठिकाणी सर्वप्रथम आभार मानतो। आज मी 4 दिवसापूर्वी शुक्रवारी साधारणतः शुक्रवारी इंजपूर टाइम्स असेल, सोनेरी मुळशी असेल किंवा थोडक्यात न्यूज चॅनल असेल, आजतकचा एक न्यूज चॅनल असेल, त्याच्यानंतर इंजपूर टाइम्स असेल, या 5-6 चॅनलमध्ये मी मुलाखत दिली होती आणि माझं म्हणणं मांडलं होतं। तर ते म्हणणं मांडत असताना मला वाटतं की ते प्रत्येक चॅनलला सगळे चॅनलची म्हणजे आपल्या मुळशीतच प्रकारे तर प्रत्येक चॅनलला असं 2.5-3 लाख व्ह्यूज आलेले आणि माझ्या प्रत्येक पोस्टला 10,000 कमेंट आलेले, प्रत्येक पोस्टला 10,000 कमेंट आलेले। म्हणजे साधारणतः या 4 चॅनलला तुम्ही काही पण बोललो होतो, काही पॉडकास्ट दिले होते, 4 चॅनलचे पण 10 लाख लोकांनी ते व्ह्यूज केले होते, 10 लाख लोकांनी व्ह्यूज झालेले। तर त्याच्यामध्ये आता आपण बघत होतो की आपण प्रवीण तरडे साहेबांना एक निवेदन देऊ आणि प्रवीण तरडे साहेबचं काय आहे म्हणजे ते स्वीकारतील की उत्तराची भाषा मला वाटतं की आपल्याला नकोय। आज 10 लाख लोक जर का बोलत असतील आणि आपण फक्त मुळशी तालुक्यातील नागरिक त्यांच्याकडे जाण्यापेक्षा आज त्यांनी काय केलं की सुरुवातीला 2 दिवसामध्ये सर्वजण पॉझिटिव्ह प्रतिक्रिया सगळ्यांच्या येत होत्या, परंतु 4 दिवसांमध्ये त्यांनी काय केलं त्याचे जे बदल बच्चे प्रवीण तरडेचे त्यांनी स्वतःचे कमीत कमी 1000 एक आयडी बनवल्या, वेगळ्या फेक आयडी बनवल्या आणि फेक आयडी मधून त्यांनी बदनामी आणि निगेटिव्ह मेसेज कमेंट करायला सुरुवात केली। म्हणजे ही गोष्ट प्रवीण तरडेपर्यंत गेलेली नाहीये का? प्रवीण तरडेपर्यंत सगळ्या गोष्टी गेलेले जे काय असेल। त्याच्यानंतर मला या 2 दिवसामध्ये कमीत कमी 400-500 फोन आले, चांगल्या लोकांचे आले, वाईट लोकांचे मला फोन आले की कशा पद्धतीने प्रत्येकाला मी त्याच्या पद्धतीने उत्तर दिलं। म्हणजे मला सांगायचं आहे की तरडे साहेबांपर्यंत आम्ही गेलेलो आहे, परंतु तरडे साहेबांनी काय केलेलं आहे की त्यांनी काउंटर अटॅक करण्यासाठी फेक आयडी उघडलेली आहेत तालुक्यातले। ज्या माणसाला जर का विरोधामध्ये किंवा नाव बदलायची जर का मेंटॅलिटी असती किंवा त्यांना देवाने शांतन दिलं असतं की आपण त्याच्यामध्ये कुठेतरी 2 पावलं मागे येऊ तर तो शांत बसला असता, परंतु त्यांनी माझ्याही पुढे एक पाऊल टाकलं आणि सगळ्यांच्यासाठी त्यांनी फेक आयडी बनवली। म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये मेंटॅलिटी ही नाहीये की पिक्चरचं नाव बदलायचं। तर त्याच्या संदर्भात मी 2 दिवसापूर्वी साहेब एक आपले हायकोर्टाचे वकील आहेत तर त्यांनी 5 ते 6 पिक्चरचं ते कोर्टामध्ये केस लढतात हायकोर्टामध्ये। तर आपली इथलाच एक कोकणामध्ये रात्रीच केस झाली, ज्यावेळेस रात्रीच केस झाले कार्यक्रमाला नाव देण्यात आलं जी टीव्हीला कुठेतरी जी टाकीचा कार्यक्रम होता तर त्याच्यामध्ये कोकण वासियांची सर्वांची विनंती येत होती की त्याच्यामुळे आमच्याकडचे येणारे जे काही टुरिस्ट आहेत ते तेवढेच झाले, लोक घाबरायला लागतात आपला देणारा ते तिरुपती डोंगराचं वगैरे दाखवायला लागल्यानंतर। त्याच्यानंतर बोलणं झालं होतं, त्यांनी मला एक थोडंसं संकल्पना दिली की आपण पुढे असताना एक छबी विकल्यानंतर कशी 15 दिवसाची जाहीर नोटीस असते तसं पिक्चर दिग्दर्शन होत असताना त्याला सुद्धा 1 महिनाभराचा कालावधी असतो। तर तो कालावधीला आपण सेन्सर बोर्डाला आपण महिनाभरामध्ये ऑनलाईन ती निवेदित जाहीर होते तर त्याला आपल्याला सेन्सर बोर्डाला चॅलेंज करावं लागेल महिनाभरामध्ये। आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही 2 टीमा करा, एक 10 लोकांची करा किंवा 50-50 लोकांची टीम करा, एक कोर कमिटी असू द्या, एक कोर कमिटीमध्ये थोडीशी आपली चेंज असू द्या आणि एक मध्ये एकदम व्हाईट होत असू द्या म्हणजे की शिस्त एकदम लाईन चालणारी की ज्याची कोर्टामध्ये घेतला लागल्यानंतर ही लोक रस्त्यावरती आपली कुठली वेळ आली आरपारची लढाई करायची वेळ आली तर ही लोक तिला कोर्टात आपल्या लोकांवर तसं बोट ठेवता आलं कामाने। तर 2 प्रकारे आपल्याला लढाई लागतील, एक रोडवरची आणि एक कायदेशीर। या 2 लढाई लढत असताना मला असं वाटतंय की आपण जे सगळ्यांना होतं की सगळ्यांना निवेदन द्यायची गरज आहे। मला असं वाटतं की आपण एक काम करतो आपल्यापेक्षा त्या माणसाने पुढे आला पाहिजे, तो हजारो करोड रुपये कमवला तर लाखो करोड रुपये कमवतो। आम्हाला काय नाही घेतलं पाहिजे नाही, तुम्ही म्हणजे तालुक्याचा जे मला त्याच्यामध्ये कमेंट आला की तोही तालुक्याचा आहे, तो तालुक्याचा असू दे, आम्हाला काहीच म्हणणं नाही, आम्ही तालुक्यातले सगळेच, परंतु पुढे असं कोणी एक पाऊल पुढे द्या, हजारो लाखोंचं ऐकायचं नाही, एका व्यक्ती पुढे शरण जायचं तुम्ही आम्ही ठरवायचे। त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की आपली लढाई आरपारच राहू, ज्याला प्रत्येकाला ज्या प्रकारे योगदान होतं त्यांनी प्रत्येकाने योगदान द्यावं। त्याच्यामध्ये घरात कोण असेल किंवा कोणी प्रत्येकाच्या दारात आलेले म्हणजे घरात आले शोधा आलं नाही, लक्षात ठेवा। प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं असतील, मुली असतील, माझ्या स्वतःच्या 8 वर्षाच्या मुली शाळेमध्ये इंग्लिश मीडियम मध्ये त्यांच्या माझी बायको मला सांगत होती तेव्हा त्यांच्या मैत्रिणींचा ग्रुप होता त्याच्यामध्ये बोलणं झालं की आपल्या मुलीपासून थोडं लांब राहत होतं मुलींना। 8 वर्षाच्या मुलींना काय कळतं त्यांचं असं म्हणणं की प्रवीण धर्मामुळे शिकलंय तो तालुक्याचा काहीतरी पंचायत समिती असेल याच्यामध्ये असेल, परंतु पदे बाजूला राहील परंतु ते बोलताना काय बोलतो म्हणून शिकलंय। म्हणजे लहान मुलांच्या 8-10 वर्षाच्या मुलापासून जर काही संस्कार जर का आपल्या मुलांवरती घडणार असेल आणि बाकीच्यांनी कमेंट दिले की तुम्हाला उशिरा शांतपण आलेले शांतपण उशिरा आलं म्हणजे 2018 साली जो पिक्चर आला साहेब 18 सालचे परिणाम आपण आधी कोणी बघितलं नव्हतं। त्याच्यामध्ये काय ते सगळ्यांना नवीनच होतं त्यावेळेमध्ये, त्याच्यानंतर त्याच्या परिसरात येते 8-10 वर्ष झाले म्हणजे आपण बघतोय त्याच्यामध्ये आमच्या जागेची पिढी तर बरोबरच झाली, परंतु येणारी पिढी जी आहे आपली पुढच्या काळामधली आपली तुमच्या सर्वांची लहान मुलं असेल यांचा जर का पुढे उभं काळामध्ये जर का आपल्याला त्यांची पिढी सुधारायची असेल, आपल्या तालुक्याला वेगळ्या उंचीवरती न्यायचं असेल, आपल्या तालुक्याची बदनामी कमवायची असेल तर घरातल्या
ह्या लढाया जर करोडपती उतरून लढायच्या असतील तर काही लोकांना आपल्याला शिंगाव घ्यावंच लागणार आहे. याच्यामध्ये खूप मोठे मोठे मासे. आता मी बघितलं की आधी प्रवीण तरडे त्याच्या जी काही भाषा आहे त्याच्यातून तो बोलत होता आणि त्याची जी देहबोली आहे त्याची जी लँग्वेज आहे ती एवढ्या घाणेरड्या स्वरूपाची एवढ्या विचित्र स्वरूपाची ती किळसवाणी एखाद्याला बघूनच वाटेल की तो पिक्चर बघायचा का नाही बघायचा किंवा तालुक्याचं नाव केवढ्या लेवलला खालचं जाते. आणि त्याचा दुसरा जो काही भाव आहे आता जो काही पिक्चरला स्पॉन्सरशिप करतोय त्यांचं कालचं मी बघितलं की त्यांनी कालच्याला एक मुलाखत दिलेली. तर त्या मुलाखतीमध्ये पुनीत बालननी कालच त्याचं बोलता बोलता बोलला की आमचा मुळशी टू पॅटर्न 2 पिक्चर येतोय आणि त्याला तो हे करतोय स्वतः म्हणजे पैसे त्यांनी लावलेले त्याच्यामध्ये. तर ही मंडळी तो प्रोड्युसर आहे त्यांनी कालच्याला सांगितलेलं म्हणजे ह्या लोकांनी काय केलेलं आहे 4 दिवसामध्ये वापर बघितल्यानंतर त्यांनी त्याचा हुकमी एकदा बाहेर काढलेला आहे की आजच्याला की काय होतं ह्या लोकांना सुद्धा मानणारं वर्ग आहे. चांगल्या पद्धतीने पण आहे आणि वाईट पद्धतीने पण आहे. त्याच्यामुळे त्यांचे जे बदल बच्चे तर तुमच्या आमच्या अंगावरती याला काही कुणी कमी जास्त लागणार नाही. त्याच्यामुळे जे गरीब असा तुम्ही प्रत्येकाने परंतु जे काही आपलं सोशल मीडिया असेल किंवा इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल ह्याच्या माध्यमातून तुम्हाला फोन जरी नाही भेट काय करता आलं तरी निदान 100% थंब तरी टाकायला सुरुवात करा. कारण काय होतं आपण बघतो की आपण असतोय परंतु आपल्या बरोबरच्या मोबाईल मध्ये ठेवल्यानंतर ठीक आहे साहेब मी त्या दिवशी स्टेटस ठेवल्यानंतर मी मोजलं माझ्या मोबाईल मध्ये 600 लोकांनी ते स्टेटस ठेवलं होतं रिशेअर केलं होतं. म्हणजे ते काय होतं की ती जागृती मला म्हणायची की तुमच्या आमच्या काळात सर्वांनी आजच्या सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे कशाच्या माध्यमातून आपल्याला करायला लागेल. कारण तो 100% झुकणारा कार्यक्रम माणूस नाही. तो डबल ताकदीने उभा राहतो तो कारण त्याला त्याचा स्वभाव असा आहे की आपल्या आत्मीयतेशी जर का आपल्या मुळशीचं नाव आहे त्याला कुठेतरी आपण बसावं अशा मेंटॅलिटीचा तो माणूस नाहीये. तो माणूस माजलेला माणूस माजण्याचं त्याच्यामध्ये मी स्पष्ट सांगतो की तो पुढेही मागे पुढे बघणार नाही. त्याच्यामुळं इथून पुढची काय लढाई आहे ती एकदम टकमक टोकाचीच ठेवा.